लवकर लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे. हा व्हिडिओ घ्या पाहिजे. तुम्ही लपताय सर. तुम्ही तिकडे तुम्ही इकडे या. चॉकलेट शर्ट कडे पुढे या पुढे. मामा ते टायर उचलून ठेवा. चल आप्पा आजचं आरोग्य शिबिर घेतलं. हे सगळे लोक आले, साधक आलेले आहेत. हे साधकांना आहार वगैरे चांगला झाला. तर याच्यातून तुम्ही ह्या शिबिराबद्दल काय सांगू शकाल? खरं तर गेले 37 वर्षाच्या आसपास मी आणि आमची माई हेल्थमध्ये काम करतोय आणि त्याचं आमचं मुख्य होतं योग. पण मग 5-10 वर्षानंतर असं जाणवायला लागलं की नुसत्या योगाने परिपूर्ण रिझल्ट बॉडीला मिळत नाहीत. आणि मग त्याला आम्ही आयुर्वेदाचा सपोर्ट केला, तरीसुद्धा कुठंतरी कमी पडतंय असं वाटलं. आणि मग पारंपरिक चिकित्सेकडे फोकस केला आणि निसर्गोपचारमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काम करायला सुरुवात केलं. त्याच्यामध्ये पारंपरिक चिकित्सा हा जो प्रकार आहे, तर त्याच्यातून मिळालेले आम्हाला रिझल्ट म्हणजे जादुई रिझल्ट मिळाले की जे 10-20 वर्षे गोळ्या औषधं खाऊन परेशान झालेले लोक, ते सुद्धा पहिलं त्यांना रिलीफ आणि नंतर 100% रिझल्ट. असं हे पारंपरिक चिकित्सा. मग काय आहे ही पारंपरिक चिकित्सा? तर काही नाही, एक गोळी नाही, एक औषध नाही, कसलं काही नाही. फक्त एक्सटर्नली आणि इंटरनली बॉडीचं रिलीफसाठी आणि त्यानंतर पूर्ण सोल्युशन्स. मग त्याच्यातून आम्ही वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि यातून आम्हाला हे सिद्ध झालं की रामचरितमानस या ग्रंथाचा आधार घेऊन प्रभूंनी 14 वर्षाच्या वनवासामध्ये कुठल्या प्रकारचा लक्ष्मण भैया सीता मैयांसह आहार घेतला, त्याचं स्वरूप, आणि मग त्याला आत्ताच्या कलियुगाचा थोडासा बदलाव करून टोन देऊन त्या पद्धतीचं आहारशास्त्र जवळपास मी तर म्हणेन सर्व समाजातील व्यक्तींना विनंती की तुम्ही फक्त तुमचा आहार बदला, संपूर्ण शरीर बदलेल, आरोग्य सुधारेल. इतकं छान या आहारातून. आणि मग ती 4 सूत्री प्रोग्राम केला, ज्याच्यामध्ये संजीवनी क्रिया असेल, अगदी साधी सोपी, त्याच्यानंतर आहार असेल, फास्टिंगवर सध्या मी काम करतोय, लिहितोय, तर ते फास्टिंग आणि थोडंसं प्राणायाम एवढं जरी केलं तरी अतिशय सुंदर रिझल्ट मिळून हजारो लोक या सिस्टमला कृतीमध्ये आणून सगळ्या त्रासातून, आजारातून व्याधीमुक्त झाले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कोणताही आजार असो, जे होतो तो संजीवनी क्रियेच्या माध्यमातून नीट होतो असं म्हणायचं आहे? हो, कारण संजीवनी क्रिया ही अशी क्रिया आहे की बॉडीमध्ये अग्नीवर तयार केलेलं अन्न हे चिकटतं. हा नियम आहे. याच्यावर आम्ही बरंच खेळलो, रिसर्च केलं. आणि मग ते खाल्लेलं अन्न कोलोनला आतमध्ये जेव्हा त्यातील काही कण चिकटतात. आता आज आम्ही तुम्हाला सकाळपासून जे खायला दिलं याला कुठेही अग्नीचा 1 mm सुद्धा कसला संबंध नाही. तर त्यामुळं ते हे अन्न न चिकटणारं आहे. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही दुपारी घरी जेवता तर ते पचायला 12, 14, 16 तास लागतात. आत्ता हे आपण खाल्लं 1 तासात ते 1.25 तासात पूर्ण पचन होतं. एवढा 14-15 पट फरक आपल्या पचन संस्थेवर जेव्हा आपण देतो तर ती अकार्यक्षम होते आणि खाल्लेलं नीट पचन झालं नाही की त्याच्यावरतीच तर संपूर्ण शरीर अवलंबून असतं. आणि म्हणून या पद्धतीचा आहार जर घेतलात तर पचनसंस्था पूर्ण फ्री राहते, जेणेकरून खाल्लेलं त्याचं जे अन्नरस तयार होतो त्यातून जे रक्त तयार होतं आणि मग त्यातून इम्युनिटी असेल, मेमरी असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, डिसिजन पॉवर असेल किंवा फिजिकली फिटनेस असेल, प्रत्येक अवयव अशा वेळी साथ देतो. त्या रक्ताच्या माध्यमातून ते रक्ताचं जे काही हेमोग्राममध्ये ज्या टेस्ट असतात, हेमोग्लोबिन असेल, MCH, MCV असेल, प्लेटलेट्स असतील, WBC असेल, RBC असेल,
हा बेस आहे आपल्या शरीराचा. आणि हा पूर्ण हेमोग्राम या डाएट सिस्टमच्या माध्यमातून प्रॉपर होतो, जेणेकरून कधीही IgG IgM तर ह्या ज्या टेस्ट आहेत किंवा डेंग्यू कधी होणार नाही, विकनेस कधी येणार नाही, कंटाळा येणार नाही. याला एज फॅक्टर नाही आहे. 70 80 सोडा, आता मी 69 माझं रनिंग आहे, पण काही असे साधक आहेत आमचे की ते 91 92 वर्षाचे पण आजही ते सुस्थितीत छान जगतायत. त्याचं कारण आहे की ह्या 4 सूत्री प्रोग्रामचा त्यांनी स्वीकार केला आहे. संजीवनी क्रिया, आहार बऱ्यापैकी महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर आहारामध्ये अपक्व आहार, अग्नीवर कुठेही संबंध नसणारं अन्न. त्याच्यानंतर उपवास तर आता उपवासाचं लेक्चर आहे हे संपल्यावरती, तर हे सगळं स्वीकारलं. कुठेही याचा साईड इफेक्ट अजिबात नाही. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एकही गोळी किंवा औषध नाही आणि कुणाचे खिसे कापाकापी नाही. आता तुम्हाला इथून पुढे 1 रुपयासुद्धा खर्च नाही. ही सिस्टम फक्त घरी फॉलो करा आणि विदिन 15 days to 30 days बघा काय होतंय, जादू होते. फक्त म्हणजेच थोडंसं थायरॉइड, आज महिलांमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम जास्त आहे, PCODचा प्रॉब्लेम जास्त आहे, गुडघ्यांचे प्रॉब्लेम जास्त आहेत. ते ह्या सगळ्यांना उपयुक्त असा हे पूर्ण क्रिया शिबिर आहे. 100% ही सिस्टम त्याला पूर्ण सपोर्टेबल असेल. कित्येक माता भगिनींचे नाही, पुरुषांना सुद्धा असतात, पण मातांना जास्त असतात. थायरॉइड, शुगर डायबिटीज, शुगर BP हे किरकोळ आहे. खरं तर हा व्हिडिओ स्प्रेड झाल्यावर लोक ते मला वेडा समजतील, मूर्ख समजतील, पण ज्यांना संशय आहे, स्पष्ट सांगतो, माझा याच्यात काही स्वार्थ नाही आहे, पण काही लोक मग याच्यात उठाव करतील की शुगर आणि हे किरकोळ, नुसतं शुगर म्हणून त्याचा क्रायटेरिया आपण लेक्चरमध्ये सांगितलं आहे, पण उगीच त्याचा बाऊ करतात. त्यापेक्षा ते का झालं कारण शोधण्यापेक्षा त्याचं निराकरण काय हे शोधून, तर शुगर BP सर हे फार आपल्या सिस्टमच्या पुढे किरकोळ आहे आणि त्याच्यात आमचा काही स्वार्थ नाही. आम्ही तुम्हाला पुन्हा बोलवतही नाही, तुमच्याकडनं 1 रुपया देणं घेणं नाही. तुम्ही जे 600 रुपये घेतले, 600 रुपयामध्ये तर 1000 रुपयाचा तर आहारच दिला, आहार दिला. तर सर हे पूर्ण सोशल वर्क आहे. तसं असतं तर आज इथं तुम्हाला एक मस्त 10 कोटीचा बंगला दिसला असता, दारात एखादी मर्सिडीज जगवार दिसली असते, पण आजही मी मारुती व्हॅन 16 वर्षे जुनी तिच्यात फिरतो, कारण ते रक्तातच नाही आहे की कुणाला लुटून आपण स्वतः मजा करायची. आणि ही जी दुआ आहे, जवळपास 5 ते 6 लाख लोकांना आपण शिकवलंय, दाखवलंय आणि ते बरे झाले ज्यांनी ही सिस्टम फॉलो केली. ते तुम्ही जर इथून गेल्यावर काही केलं नाही तर मग राम राम. तर करा हे. आता तुम्ही जे म्हटले होते, म्हणजे मी ऐकलं होतं की 2 दिवसाचे तुम्ही वीकेंड करतायत, तर वीकेंडमध्ये काय काय करता? वीकेंडमध्ये शनिवार रविवार लोकांना सुट्ट्या असतात. बिजी लोक कुठेही 5 दिवस 10 दिवस जायला इतक्या सहजासहजी तयार नसतात. त्यामुळे आम्ही ते सोपं साधं सुटसुटीत केलं आहे. शनिवार आणि रविवार जनरल सुट्टी असते, तर शनिवारी सकाळी यायचं, आलं की वेलकम ड्रिंक असतं, त्यांना रूम अलॉट केले जाते. साध्या पद्धतीचं नॅचरल रूरल लिव्हिंग आहे. तिथं AC नाही आहे, टाईल नाही आहे, असलं काही नाही. गाईच्या शेणाने सारवलेलं खाली भुया आहेत. आणि मग आल्या एकदा वेलकम ड्रिंक झालं की नोंदणी होते आणि त्यानंतर पहिलं आम्ही, आमची ही स्ट्रॉंग मुलं आहेत, थेरपिस्ट अगदी अधिकृत प्रशिक्षित आहेत, BNYS अधिकृत केलेले आणि अतिशय डिवोटेड आहेत. तर पहिलं मग आम्ही लेडीजला लेडीज थेरपिस्ट आहे, जेंट्सला जेंट्स थेरपिस्ट आहे. पहिलं मसाजला घेतो, मसाज झालं की मग लगेच तिथं स्टीम दिली जाते. स्टीम झाली की मग खाली नेतो. खाली मड थेरपीचं सेक्शन खाली आहे, लेडीज खाली असतात, प्रायव्हसी असते आणि जेंट्सचं इकडं ओपन एरियामध्ये मड थेरपी असतं. मड थेरपी झालं की त्यानंतर शिरोधारा असतं. आज ह्या प्रत्येकाला हे तणाव आहेत, तणावात प्रत्येकजण जगतोय, तर मड थेरपीनंतर शिरोधारा ती ही पारंपरिक असते. अगदी चिक्कूच्या झाडांना, शेवग्याच्या झाडाला, चिंचेच्या झाडाला ती केरळीयन मटके टांगून त्याच्यातून ती शिरोधारा खाली बाजेवर झोपून आपण करतो आणि ती शिरोधारामध्ये 2-3 मिनिटाला झोप न येणारे लोक सुद्धा 2-3 मिनिटाला घोरतात. हे खरं सुख आहे की सर 12 वाजेपर्यंत झोप येत नाही, 2 वाजेपर्यंत झोप नाही. एक तर आमच्याकडे असा IAS अधिकारी म्हटले की सर मी पहाटे 3 वाजेपासून 2 वेळा आंघोळ करतो की आंघोळ केल्यावर तरी झोप लागेल. तर ते आपल्याकडे 2-2.5 मिनिटामध्ये शिरोधारामध्ये घोरायला लागले. त्यांना हलवून सुद्धा ते उठले नाहीत.
इतके छान शिरोधाराचे रिझल्ट म्हणजे तणावासाठी. आणि स्टेरॉइड नाही, साईड इफेक्ट नाही, कुठलं किडण्या खराब नाही, काय नाही, नॅचरल आहे. त्याच्यानंतर एक गोमय रस चिकित्सा असते की जी बॉडीतली पूर्ण हीट बाहेर काढते, ती पंचगव्याच्या चिकित्सेमध्ये गणली जाते. ती गोमय रस चिकित्सा असते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा नाभी चिकित्सा असते, ज्याच्यामध्ये आपली पारंपरिक पूर्वी आपले पंजोबा आजोबा ती चिकित्सा करायची. आता ती लोप पावली, कुणीही करत नाही. नाभीवरती पहिलं दोरीने चेक करून, आताही तुम्हाला मी दाखवू शकतो की कोणाची किती गडबड आहे पोटाची नाभीची. नुसतं दोरीने चेक केलं तर दॅट इज अ नॅचरल टेस्ट. तर तेही दाखवू आपण, 1 मिनिटामध्ये सगळ्यांची होईल. तर ती नाभी चिकित्सा करतो. त्यानंतर तो दीप प्रज्वलित ठेवून त्याच्यावरती ते भांडे ठेवलं की ते पकडून ठेवतो. ही जुनी चिकित्सा आहे, आता कोणी करत नाही. पंचगव्य पंचकर्मवाले सुद्धा करत नाहीत. ती नाभी चिकित्सा असते. आणि त्याच्यातही अजून 2-3 ऑप्शन वेगवेगळे असतात, प्रेस स्ट्रेस जे जे असतं ते. तर ती नाभी चिकित्सा असते. त्याच्यानंतर मेन म्हणजे मेडिटेशन, फॉरेस्ट मेडिटेशन असतं. रात्री चंद्रमा ध्यान असतं. चंद्र जेव्हा असतो त्यावेळी छान चंद्राकडे बघून कृष्णाची बासुरी लावलेली असते. हा हा हा. आणि रात्री त्यांना जेवण देतो आपण रेग्युलर. थंडीच्या दिवस असेल संध्याकाळी जेवण आहारामध्ये काय देतो? हा, आता काय केलंय, नियम नाहीये, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे कलियुग आहे. तुम्हाला जर पूर्ण अपक्व आहारवर ठेवलं तर लोक रात्रीची उठून बॅगा घेऊन पळून जातात कि यहाँ घास फूस दिया जाता है. तो घास फूस में भी टेस्ट हमने मेंटेन की. आपको अच्छा लगा ना खाना, तो फिर सोचो. आणि रात्री पळवाट म्हणून आम्हीच काढलेलं आहे की ज्वारीची भाकरी आणि हिरवे पालेभाजी एक प्रत्येकाला आम्ही देत असतो खायला. आता एवढी गरगट्टा भाजी होती, त्याच्यावर खरडा होता. 4 वेळा माईंनी खरडा केला तरी पुरला नाही. कारण शेवटी इथं आवडलं ना की इकडं रिझल्ट मिळतात. ते मेंटेन करून मग ते रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही होताच की सर. तर असं ते रात्रीचं जेवण असतं. थंडी असेल तर शेकोटी असते. त्यानंतर अंताक्षरी असते, मनाला रमवून. आता मनाला रमवलं थोडं फिजिकली आणि मेंटली फिटनेसमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे 18-20 प्लेज असतात, खेळ असतात. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मग पहाटे उठवतो 4ला सगळ्यांची दारं वाजवून फ्रेश होऊन योगा हॉलमध्ये 5:30 ते 7 योगा असतं. 7 नंतर सूर्य स्नान असतं की जस्ट सूर्य नवीन ताजा आलेला त्याचा तो लाल गोळा त्याच्याबरोबर कॉन्सन्ट्रेट केलं, ती आहे सूर्यशक्ती. तर त्याने बरेच काही एनर्जीमध्ये चांगले फायदे होतात. सूर्यशक्ती असते, सूर्य स्नान असतं. अशा 2-3 चिकित्सा सकाळच्या असतात. आणि मग पुन्हा 10-10:30ला त्यांना थोडंसं 1 तासभर विश्रांती, कारण लोकांना सवयी नसतात उठायच्या. तासभर विश्रांती देऊन 10-10:30ला पुन्हा मग जे पूर्ण शरीर शुद्धी जे आज आपण घेतलं, हे डाएट आणि आदल्या दिवशीचं आणि दुसऱ्या दिवशीचं इतकं छान कॉम्बिनेशन जमून गेलंय की ते फक्त घरी फॉलो करताना फक्त आहार संजीवनी फास्टिंग करा. पुढेही नंतर मसाज बिसाजची गरज नाही. ते काय होतं, फर्स्ट बॉडीचा स्टिफनेस असेल तो फ्री होतो, रंध्र मोकळे होतात. मिट्टी लेपननी महिलांसाठी तर मिट्टी लेपन मी आवर्जून सांगतो, तुम्ही जरूर या. तुम्ही आधी सेल्फी काढा आणि इथं मसाज टीम आणि मिट्टी लेपन केलं, पुन्हा सेफ्टी काढा आणि दोन्हीचं कम्पेअर तुम्हीच तुमचं करा. तुम्ही स्वतःला ओळखणारही नाही, इतक्या ह्या आया बाया चमकतात आणि स्त्रीचं ते नैसर्गिक देण आहे. IT कमिशनर हे बघा. सर जी नमस्ते.